बावनकुळे साहेबांनी त्या बाबतीत सध्या तरी आपण निर्णय घेऊनही मागं घ्यायचा। उद्या आपण उद्या याच्यावर पूर्ण चर्चा करू। एक मात्र एवढं खरं आहे का एखादं कर्जमाफी लगेच कर्जमाफी पहिली गोष्ट तर त्यांनी मान्य केलं का आम्ही कर्जमाफी करणार। तुमच्या सगळ्या आंदोलनाचं हे मोठं यश आहे का आतापर्यंत आपण जे काही आंदोलन केलं ते कर्जमाफी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे। फक्त आता तो निर्णय समिती गठीत झाल्यानंतर कोणाचं करायचं काय कसं असेल ते तर करावंच लागेल। तेवढा वेळ तर मी जरी मिनिस्टर असतो तर मला तेवढा वेळ द्यावा लागला असता, कारण कोणाचं असं नाही आहे उद्या कर्जमाफ सगळेचं माफ असं आपण नाही म्हणू शकत। कारण ज्याचं कष्टाचं पोट आहे त्या कष्टाच्या पोटालेच ते भेटलं पाहिजे आणि श्रीमंताच्या घरात जाता कामा नये, हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे। आणि त्याच्यामुळं काही आपण जे 20% हमी भावाच्या 20% अनुदान देण्याचं कबूल केलं होतं, आता त्याच्या बाबतीत मीटिंग या वर्षीच्या हमी भावात देणार का पुढच्या वर्षीच्या याच्यात देणार। कारण बावनकुळे साहेब हे कर्जमाफी आम्ही तुम्हाला मागितली नसती। कालपर्यंत तुरीचे भाव 7300 होते आणि काल आज 15 दिवस तुरीचे भाव 6300 झाले, 1000 कमी झाले। 25% सोयाबीन फक्त आपण खरेदी केलं, त्याच्यात अधिक व्यापाऱ्याची खरेदी झाली आणि उरलेलं सोयाबीन 3500 4000 तुम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहे त्या भावात विकावं लागली। ही वस्तुस्थिती आहे, मी लागन तर रेकॉर्डसहित तुमच्यासमोर मांडू शकतो। आता एका इकडे हमी भाव भेटत नाही, मार्केटमध्ये जाऊन अतिशय खालच्या भावात आपल्याला विकावं लागतं, ते नाहीतर आम्हाला कर्जमाफी नकोच आहे। तशी पाहिलं तर आम्हाला जर भाव दिले तर आम्ही तर सरकारचंच कर्ज माफ करून टाकायचं। पण हे सगळ्या तुम्ही याच्यातून सगळे गेले, त्यासाठीच आम्ही म्हटलं होतं का MRGS मधून जर मजुरी जोडली MRGSला शेतीची पेरणी ते कापणीपर्यंत तर उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी जर झाला तर मग त्याचा नुकसान भरपाई झाली, गारपीट पडली किंवा अति पाऊस आला किंवा कमी भाव झाले तर त्याचं जास्त नुकसान होणार नाही, कारण इकडे मजुरीचा खर्च निघालेला असेल। आता त्याच्यात बंदिस्त घेता येते शेतातले काम, पण ते पेरणी ते कापणी घेता येत नाही, हे थोडंसं मूर्खपणाचं लक्षण आहे। आणि मग ह्या सगळ्या गोष्टीवर आपण, कारण हे काही किचकट मुद्दे आहेत ते बैठकीतच आपल्याला करावं लागेल, पण 2 मुद्द्यावर त्यांनी दिव्यांगाचा पगार किती वाढवणार हे सांगितलं जरी नसलं तरी मला वाटते, मला आशा आहे का इतर राज्यामध्ये 3 ते 4000 आहे, आम्ही जरी 6000 मागितला असेल तर 4000च्या आत त्या दिव्यांगांना पगार देऊ नये असं आमची विनंती राहील। दुसरं असं का कर्जमाफीबाबत ज्यांना कर्ज आता फेडलं असेल, म्हणजे कर्ज त्याच्या अंगावर आहे, बरेच लोक सावकाराकडे गेले, आपल्या जिल्ह्यातले किमान 25 ते 30% लोक सावकाराकडे गेले आणि त्याच्यामुळे 4-4, 5-5 वर्षांना त्यांना कर्ज घ्यावं लागलं। आता कर्ज असल्यावरही त्याला नवीन कर्ज या हंगामात भेटलं पाहिजे, कारण कर्जमाफी व्हायला वेळ लागत असेल तर हे कर्ज त्याच्या अंगावर असलं तरी त्याला ते नवीन कर्ज भेटलं पाहिजे, त्या सुविधा सरकारनं करून दिल्या पाहिजे। ते सुद्धा आपण CM साहेबांशी मी बोललो, त्यांनी हो म्हटलं मला का आपण ही व्यवस्था करू शकतो का ज्याच्यावर कर्ज आहे ना आम्ही त्याची माफी करतो आहे तर त्याला नवीन कर्ज देण्याची सुविधा होईल। आता हा थोडा किचकटचा आपण सगळेजण बसू, आता सगळेला विचारत बसतो म्हटलं तर एवढा विषय जाणार नाही, आपण 50 ते 60 लोक आम्ही बसू आणि आज निर्णय घेतल्यापेक्षा सगळ्याला विचारत घेऊन काय असेल तर CM साहेबांसोबत अधिक बोलून त्याच्यात अधिक काही मार्ग निघते का, किती दिवसात होऊ शकते, काय होऊ शकते, कशा पद्धतीनं होऊ शकते, त्याच्यानं मला वाटते बावनकुळेजी तुम्ही इथं आलात, आम्ही तुमची खूप वाट पाहत होतोय, म्हटलं पालकमंत्री आहे तुम्ही लवकर याल, आम्हाला जास्त दिवस उपाशी नाही ठेवणार, कारण आम्ही 20 वर्ष सोबत राहिलेलं आहे, मित्रत्वाचं नातं आहे, पण तुम्ही आम्हाला 6 दिवस उपाशी ठेवलंच आखरी, आता अजून समोर ठेवू नका, आता अजूनही समोर ठेवायची तुम्ही घे झाले भुत्ते तू आता टोले। तर मी वाटल्यास बच्चूभाऊ जे माननीय मुख्यमंत्री बोलले ते आताच तुम्हाला वाटल्यास कागदावर काय वाटतं ते करून देतो, पण माझी विनंती काय आहे, आपण थोडा जरा हा राष्ट्रांत तुकडोजी महाराजांचा
हा परिसर आहे. काल देशामध्ये एवढी मोठी घटना घडली आहे. माझी लहान लहान 3-3 वर्षाचे मुलं 250 प्रवासी जवळपास 10-15 सेकंदाच्या विमान अपघातामध्ये नागपूरचे 4 त्या ठिकाणी आहे. एवढा मोठा भाऊ राष्ट्रीय लेवलला सर्व लोकांचे मन सुन्न झाले आहे. जगामध्ये त्या घटनेला 250च्या वर लोक 10 सेकंदात गेले. 2 पायलट गेले, क्रू मेंबर गेले आणि देशामध्ये एवढी मोठी घटना घडली आहे की तुम्ही त्या घटनेचा बघितलं व्हिडिओ ना तर आपल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी येईल. एवढी वाईट घटना ही या देशामध्ये घडली आहे. सर्वीकडे शोक व्यक्त होत आहे. सर्वीकडे शोकाकुल वातावरण आहे. प्रत्येक माणूस हारलेला आहे. कारण या देशामध्ये एवढा मोठा विमान अपघात हा पहिल्यांदा झाला, म्हणजे या ठिकाणी झाला इतका मोठा की ज्या ठिकाणी ते विमान पडलं त्या ठिकाणचे लोक मेले, विमानातले संपूर्ण मेले. एकच फक्त वाचला, खिडकीतून बाहेर पडला तो. त्याचं बघा परमेश्वराने. तर माझी विनंती आपल्याला बच्चू भाऊ, देशात एवढी मोठी घटना घडली आहे. देशामध्ये संपूर्ण 140 कोटीच्या जनतेमध्ये शोक व्यक्त होत आहे. वातावरण दुःखाचं आहे. त्यामुळे मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या परिसरामध्ये आपल्याला विनंती करतो सर्वांना की अशा दुःखमय वातावरणामध्ये राष्ट्र सुन्न झाला आहे. संपूर्ण जगात सुन्नता पसरली आहे. अशा वेळी मात्र मी तुम्हाला विनंती करतो आहे की तुम्ही किमान या घटनेचा आधार घेऊन, तुम्हाला आता एवढं मीडियासमोर ओपन बोलल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आपल्याशी बोलले, शेवटी तुम्हाला कधीही आंदोलनाचा अधिकार आहे. मला माहिती आहे तुम्ही समजा मागण्या पूर्ण झाल्या तर किती अजून आंदोलन जास्त कराल हे आम्हाला माहिती आहे. राज्याची जनता तुम्हाला ओळखतं, मलाही ओळखतं आणि मुख्यमंत्र्यांनाही ओळखतं. त्यामुळं मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी थोडासा, कालची घटना ही प्रत्येक परिवारासाठी खूप वेदनादायी आहे. आपल्या घरचा माणूस जातो तेव्हा त्याचं दुःख जे असतं ना ते दुःख त्याच परिवाराला माहीत असतं. आपल्या घरचा माणूस जातो तेव्हा त्या परिवाराचं दुःख त्याच परिवाराला कळतं, बहुत्याला कळत नाही. आणि त्यामुळं माझी विनंती तुम्हा सर्वांना आहे, शेतकरी बांधवांना आणि बच्चू भाऊला, कालच्या घटनेचा थोडा विचार करा. हा देश पूर्ण दुःखामध्ये आहे आणि मन सुन्न झालं आहे सर्वांच्या. अशा वेळी मात्र माझी विनंती आपल्याला आहे, मी आपल्याला काय वाटतं की आपल्याला बोललेला शब्द कधी चुकीचा जातो, याच्यापूर्वी कधी गेला. त्यामुळं मला असं वाटतं थोडं शासनाचा विनंती मान्य करा. या दुःखाच्या वेळेससुद्धा तुम्ही थोडी पुढाकाराची भूमिका घ्या. आणि आंदोलनाचा अधिकार तुम्हाला कधीही आहे. तुम्ही कधीही आंदोलन करू शकता. त्याला काय, तुम्ही तर आंदोलनात कधीही बसता. आंदोलन करणारे तुम्ही कार्यकर्तेच आहे. त्यामुळं हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढे तुम्ही करू शकाल जर मागण्या मान्य झाल्या नाही तर. एवढं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो, मी स्वतः या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होत नाही, आमचे मंत्री काल सर्व बोलले, शासनाची भूमिका ही न्याय द्यायची आहे. बच्चूभाऊच्या आंदोलनाला प्रत्येक गोष्ट पुढे न्यायची आहे. मला असं वाटतं कालच्या घटनेचा आदर करून सर्व राष्ट्र दुःखामध्ये आहे. आज राष्ट्रीय शोक आहे. 3 दिवस राष्ट्रीय या ठिकाणी सर्वांच्याच मनात दुःख आहे. त्यामुळं थोडं त्या कालच्या घटनेचा विचार करून आपण त्या ठिकाणी थोडा माघार घ्यावी अशी विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो.